मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील चर्चा करण्यासाठी गेलो होतो. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. राजकीय वर्तुळातील चर्चांना खडसेंकडून पूर्ण विराम. संवाद करायला आणि बोलायला काहीच अडचण नाही, पण भेटलो की लगेच माध्यमांमध्ये चर्चा होते. सेना भाजप एकत्र येणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान. मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर. जिल्ह्यातील अनेक विकास कामांचं होणार भूमिपूजन, तर धनंजय मुंडे डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे राहणार गैरहजर. उमेश पाटलांचा पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पवार गटातील प्रवेशाला सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा होता विरोध. मी कधीही अजितदादांना सोडलं नाही, फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतल्याचं पाटलांचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलक मनोज रांगेंना रुग्णालयामधून मिळणार डिस्चार्ज. अंतरवालीमध्ये मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रांगे थेट महाकाळ इथल्या घरी मुक्कामी जाणार. स्कूल बस 15 ते 18% महागली. मुंबईसह राज्यामध्ये एप्रिलपासून शुल्क वाढ होणार लागू. पुण्यात न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. 19 दूषित आरो प्लांट बंद करण्याचे आदेश. तुळजाभवानी मंदिर संस्थानात ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती. $2 कोटीच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण. अपहरणाच्या घटनेनं संभाजीनगरमध्ये खळबळ. पोलिसांकडून अपहृत मुलाचा शोध सुरू. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी आज मतदान. 699 उमेदवारांचं भवितव्य. मतपेटीमध्ये होणार बंद, तर 8 फेब्रुवारीला लागणार निकाल. पंतप्रधान मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता त्रिवेणी संगमावर करणार अमृत स्नान.